मी मे मध्ये आणि जूनच्या हाफमध्ये मी एक बुक वाचला होतो स्टार्ट पॉईंट. तर या बुक वाचल्यानंतर मी 3 पॉईंट्स काढलो माझ्या मनापासून. मला कळालं 3 पॉईंट्स त्याचे नोट्स पण केलो मी, दाखवतो तुम्हाला. फर्स्ट आहे की आपलं इन्कम टेबल. आपण इन्कम कसं डिवाइड करत आहोत, अजून रेसिपी पण कसं डिवाइड करत आहोत सगळ्यांना दाखवतो मी, पण दिसणार नाही. इन्कम टेबल कसं इन्कम टेबल आपले पैसे आपण कसा वापर करत आहोत. इन्कम टेबल म्हणजे आपण इन्कम कशी करतो किंवा आपण जे कमवलेलं आहे ते कसं खर्च करतो. हा, दोन्ही पैकी काय कमवलेलं म्हणजे कसं पण कमवू शकतो आपण, कमवायचं नाही. खर्च कसं करतो त्याचे बोला तुम्ही बोला ते बघणार बघतील, बोला तुम्ही. आपण खर्च केलेला कसा विचार करतो आपण की आपण गाडी घ्यावं, नाही तर EMI वर लोन घ्यावं, घर घ्यावं. असेट्स आणि लायबिलिटीवर बोलायचं तुम्हाला. बोला. हा, assets and liability. पहिला असेट्स आणि लायबिलिटी काय समजा. ॲसेट्स म्हणजे काय, सिंपल म्हणजे ॲसेट्स आपल्या खिशामध्ये पैसे घालतात. लायबिलिटीज काय, लायबिलिटी खिशामध्ये पैसे काढतात. आणि मिडल क्लास लोक काय करतात की लायबिलिटीजला ॲसेट समजतात. आता मी कार घेतो, कारला तिने ॲसेट समजतात. आज मी घेतलो थार कार, 18 लाखाची कार, ते परत 6 महिन्यानंतर तिथे व्हॅल्यू होणार 16 लाख फक्त. ते लायबिलिटीज झालं. जर मी ॲसेट बघायला गेलो की ना, आता मी एक घर घेतलो सोलापूरमध्ये, आज ते 40 ला पडलाय, महिन्यानंतर ते 45 लाख होणार, ते 2 लाख पडणार त्याची व्हॅल्यू. असं रेसिपी पण हे करतात, विचार करतात. आता त्यांचे एक्सपेन्सेस पण वाढवतात त्यांनी डेली खर्च वेळेपासून. तर याचे मी इन्कम टेबल तयार केलं होतं, ते क्लिअरमध्ये कळेल होतं. अजून एक सेकंड पॉईंट आहे की द व्हॅल्यू ऑफ कंपाऊंडिंग. आता कंपाऊंडिंग म्हणजे काय, थोडं वाढत जाणार. आपण सेव्हिंग करावं रोज. आपली इन्कममधलं मिनिमम स्टार्टिंगला 10% सेव्ह करावं आपण, पूर्ण काढून. आपल्याकडनं 50% तर होऊ शकत नाही आपली इन्कम. स्टार्टिंग 10% पासून करा. आपले बुकचे ते ऑथर आहेत बघा, सांगेल त्यांनी वयाच्या 11 वयापासून ते स्टार्ट केले कमवायचे. वयाच्या 11 पासून म्हणजे त्यांनी इन्कम त्यांनी टॅक्स करायचे, डिवाइड करायचे त्यांनी आणि इन्व्हेस्ट करायचे. आपण सगळे 15च्या पुढे जाऊ सगळे, लेजन कोण कमी नाही तिथं. पार्ट टाइम करून काय करायचं मी सांगतो की आत्ताच इन्कम चालू करा. विदेशमध्ये आत्ताच इन्कम पुढे कमवते आणि आपल्यामध्ये 1800 पुढे पण कमवण्यात लई कमी आहे. सेव्ह करत चला. आणि थर्ड आहे की टाइम. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टाइम व्हॅल्युएबल आहे, तर कोण ते वापर करत नाही. तुम्ही 50 वेळा तर ऐकलं असेल टाइम इम्पॉर्टंट आहे, टाइम वापर चांगलं करावं, टाइम इम्पॉर्टंट. मग टाइमची व्हॅल्यू करत चला आणि डिवाइड करा टाइमला. जास्त आपल्याला इम्प्रुव्हमेंटच करत चला, इम्प्रुव्हमेंटचा वापर करायचा टाइमचा.